स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे बुधवार. तर आज संध्याकाळचं टिफिन बनवायचं काम चाललेलं आहे आणि मुलं तिकडं खेळतात आहे, म्हणजे टी व्ही बघतात आहे. आणि आज आहे टिफिनमध्ये स्पेशल जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडा करी, अंड्याची भाजी. आणि जे नॉनव्हेज नाही खाते त्यांच्यासाठी स्पेशली आज आपण बनवतो आहे डांगर. म्हणजे जास्त कोणी नाही आहे नॉनव्हेज, म्हणजे व्हेज खाणारं एकच मुलगी आहे. तर मग तिच्यासाठी आपण व्हेज बनवतो आहे डांगर. पण मग मी ते सगळं स्वयंपाक झाला ते मग लास्टला बनवणार आहे. आणि आधी मी हे नॉनव्हेज बनवून घेते. आता आपला भात पण लावून झालेला आहे, भात पण झालेला आहे, पीठ पण लावून ठेवलेलं आहे, मळून झालेलं आहे. आणि आता मसाला पण एवढ्यात मी काढून घेतला आहे, तो तुमच्यासोबत नाही शेअर करू शकले. आणि आता मी अंडे सोलते, तळून घेतलेली तर ते सोलते आणि मग दाखवते मी तुम्हाला मी कशा प्रकारे भाजी बनवते अंड्याची. रेसिपी पुढे दाखवते. आणि आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी. तर आपल्या व्हिडिओ जास्त कोणी म्हणजे एवढं बघत नाही आहे, प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही. जर तुम्ही सपोर्ट केला तर म्हणजे माझं चॅनल थोडं ग्रो करू शकतो किंवा तरी होऊ शकतो. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. तर इथं चाललं आहे माझं अंडे सोलायचे कामं, की आज उशीर पण झालं आहे मला स्वयंपाकाला, 5 वाजून गेले ते. तेव्हा मी व्हिडिओ पण चालू करते. पण आधी मग काम झालं, थोडं राहिलं आहे. चला एकदा व्हिडिओला सुरुवात करून देऊया आणि मग पुढे बोलूया. चला तर भेटते मी पण थोड्या वेळात. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि इथं पण एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात अंडे उकडून घेतले होते. तुम्ही थोडंसं पुसून म्हणजे धुवून काढलं आहे, घासून नाही काढलेलं, त्यामुळे तुम्हाला पातेलं असे दिसत असेल. यामध्ये मी अंडे फ्राय करणार आहेत आणि यामध्ये तोपर्यंत मी मसाला फ्राय करणार आहे. तर चला मी आधी अंडी टाकते फ्राय करायला. बघा इथं मी अंडी ठेवलेलीच सोलून. इथं बघू शकता इथं मसाला डबा काढलेला आहे, तर त्या अंडी खाली पडली होती. तर बघा इथं मी घेते थोडीशी हळदी पावडर, टाकते मी हळदी पावडर, थोडासा मिरची पावडर. तर इथं बघू शकता इथं मी टाकते थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. तर यामध्ये आपण अंडी टाकून देणार आहोत फ्राय करण्यासाठी. तापून नाही घेतले मी. इथं बघू शकता इथं मी अंडी टाकलेली आहे. इथं 2-3 राहिली तेवढी टाकते. बघू शकता इथं मी या प्रकारे अंडी टाकलेली फ्राय करायला. एकदा मिक्स करून घेऊया. आणि त्याच्या लाईटली प्रोसेस करूया आपण आता मी इथं बघा हा मसाला काढून ठेवलेला आहे. यात आहे कांदा आणि खोबरं, हे टाकूया आपण यामध्ये. मसाला टाकून दिलेला आहे आणि त्यानंतर मसाल्यात मसाल्याच्या भांड्यामध्ये इथं पण मसाला, यामध्ये आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, हे पण मी इथं टाकून देते. हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दाखवते मी तुम्हाला आपले. इथे बघू शकता आपली अंडी छान प्रकारे अशी फ्राय झालेली आहे. तर चला इथे मी गॅस बंद करते आणि इकडे चालू आहे माझं मसाल्याची प्रोसेस. लाईट बंद होती, लाईट चालू केली, आता व्यवस्थित दिसत असेल. इथे बघू शकता तुम्ही. तर करते मसाला स्टार्ट. तर अंडे आता व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. उठतंय ग. इथं बघू शकता तुम्ही, इथं मी बनवलं आहे म्हणजे मसाला काढून घेतला आहे. कांदा लसूण मसाला, कोथिंबीर मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी नॉर्मल हळद, धना पावडर आणि थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे मी, आणि थोडासा गोडा मसाला. हे मी इथं सगळं टाकलेलं आहे.
त्याचा मसाला पण आपला चांगला परतत आला. तर त्यामध्ये मी हे मसाले टाकून देते. अशा प्रकारे मी सर्व मसाले टाकून दिलेले आहेत आणि आता मी मिक्स करते. इथं आपण अंड्याची भाजी बनवलेली आहे, म्हणजे टाकले मसाला वगैरे सगळं, अंडे पण टाकलेत. तर इथं उकळी येईल बघा, किती छान अशी तरी आलेली आहे. एवढं मोठं पातेलं भरून करावं लागतं रोज भाजी. तर इथं बघा किती छान अशी तरी आलेली. आलं की नाही तोंडाला पाणी सगळ्यांच्या? कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं लवकर सांगा कमेंटमध्ये. ह्या खायला सर्वजण. आणि इथं मी तवा ठेवलेला आहे. चला तर एकदा मी चपाती करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. बघू शकता आपल्याला एका टिफिनसाठी डाळ बनवायची होती, तर इथं डाळ पण झालेली आहे. आणि इथं बनवते मी डांगर. त्या टिफिन एका मुलीसाठी एक टिफिन आहे ना, त्याच्यासाठी मी बनवते तर डांगर. आणि आपली भाजी पण झालेली, झाकून ठेवलेली व्यवस्थित. बघा किती छान अशी तरी आलेली आहे. आपली चपात्या पण झालेल्या आहे, भात पण रेडी आहे. आता मी टिफिन वगैरे रेडी करते आणि मग भेटते. आईच इथं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी टिफिन रेडी केलेला आहे. 2 अंडे आणि रस्सा, भात, कांदा आणि चपाती. आपल्याकडे लिंबू नाही आहे, लिंबू नाही मी समजमध्ये. अशा प्रकारे आपलं टिफिन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे टिफिन द्यायला. टिफिन आणि मुलं पण इथं रेडी झालेले आहेत. काय झालंय बघा यांची मस्ती, बघा बघा बघा. बघा आपले टिफिन रेडी झालेले आहे. तर चला फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर आपला कालचा जो ब्लॉग आहे तो एंड करायचा राहिलेला होता, तर म्हटलं चला थोडंसं शूट करून घ्यावा आणि एंड करून टाकूया. तर इथं माझं आवरलेलं आहे. सकाळचे वाजलेत 12. सकाळचे म्हणजे आता दुपारच होत आली आहे. 12 वाजलेत आणि 12 कसले 12:15 झालेत. आणि इथं मी टिफिन पॅक करते, म्हणजे झालेत भरून. चला दाखवते तुम्हाला मी. ते बघू शकता आपले टिफिन वगैरे रेडी झालेत. तर ते मला आता एकदा लावून घ्यायचे. तर म्हटलं चला आज आपण दाखवूया एकदा तुम्हाला भाजीमध्ये काय आहे. तर इथं आज आपण बनवली डाळ, इथं बनवले पनीर, भात आणि चपाती, असा आपला आजचा मेनू आहे. तर चला आता आपल्याला मी एकदा टिफिन पॅक करते आणि मग भेटते तुम्हाला. फ्रेंड, इथं मी आता रेडी झालेले आहेत आणि इथं टिफिन पण पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत. तर आता निघायचं आहे. तर चला, आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुमचा सपोर्ट पण असू द्या. तर चला, व्हिडिओ मी इथंच थांबवते, नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.